नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 8:15 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी संगमेश्वर तालुक्यामध्ये. निवळी आपलं गाव आहे आणि आज मंडळी आपण निघालो आहे सध्या अंधेरी गावामध्ये. काल तुम्ही हळदीचा व्हिडिओ बघितला असेल, तर नयनाची काल हळद झाली आणि आज आहे लग्न. तर मामले गावात दिलेलं आहे तिला. तर आता अंधेरी गावामध्ये जाऊ आणि तिथून मग वराडासोबतच मामले गावात निघूया. बाईकवरून आपण आहोत, मी आणि गंगा आहे. तर चला पटापट निघूया. ॲक्च्युली वराड जे आहे, नवरी घरातून साधारण 10च्या आसपास बाहेर पडणार आहे. त्याच्या अगोदर आपण पोचलं की बरं आहे. नवरी मुलगी निघायच्या अगोदर गावाकडे अशी एक पंगत असते आणि सकाळचं जेवण वगैरे झालं की साधारण 10च्या आसपास नवरी मुलगी मग निघेल. गावाकडे अशी जी पंगत असते ना, त्याच्यामध्ये जेवायची मजा वेगळीच असते. आणि हे सगळं जेवण असतं ते गावातील सर्व जे गावकरी आहेत सर्व एकत्र येऊन जेवण किंवा बाकी सगळ्या गोष्टी हँडल करत असतात. यजमानी जरा निवांत असतो आपल्या कार्यक्रमामध्ये. ही गावाकडची एकी असते. चला हां, बाय बाय. एक बस वर आले, एक बस खाली आहे. चला बाय बाय. सेपरेट गाडी आहे. चला, नवरी गेले, वराड गेलं. आता ॲक्च्युली आम्ही थोडा वेळ थांबलेलो कारण घरचे अजून निघत आहेत. तर आता आम्ही पण निघतो इथून थेट मामले. 10:30 वाजलेत. एक पाऊण तास वगैरे जाईल. 11:30 वगैरे आपण पोहोचू नवरदेवाच्या घरी. या बाजूला इकडे बघताय का, ब्रिजचं काम सुरू आहे. युद्ध पातळीवर सुरू आहे का? मे महिन्यापर्यंत सांगितलं आहे. बहुतेक हा ब्रिज होईल. हा आपला संगमेश्वर डेपो. अशा गर्दी आहे. चला फायनली आपण मामले जाधववाडीमध्ये आलो आहे.
पूर्ण मोकळा मोकळा एरिया आहे. हा बघा फणस फणस पण भरपूर लागले आहेत. तर इथून आपल्याला ॲक्च्युली आतमध्ये जायचं आहे. जवळ आहे का रे? हां काय मंडप दिसला आहे. तिकडून आतमध्ये जायचं. मंडप मगाशी आम्हाला दिसला आहे. अजून वराड येत आहे, तर ते आले की मग निघूया. बाकीचे अर्धे जण गेलेत. नवरी आणि बाकीचं वराड गेलंय पुढे. आलात काय? कुठे इथं गाडी खाली थांबवली काय? चला पाकाडीने आता खाली जायचे. हां आलं आलं घर आलं. मामले गाव पण खूप मोठं आहे. सुस्वागतम सुनीत नैना. स्वागतम नमस्कार. दोन्ही यजमानांच्या वतीनं उपस्थित सर्व मंडळींचं हार्दिक स्वागत. या नूतन वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व ग्रामस्थ मान्यवर व पाहुणे मंडळींना सूचना आहे, ज्यांना मंगलाष्टक म्हणायची असते कृपया माईकशी संपर्क साधा. एका वेळी एकानेच मंगलाष्टक म्हणा. पहिलं मंगलाष्टक झाल्यानंतर नवरी मुलीच्या मामाने सूचनेकडे लक्ष ठेवायचं आहे. पहिलं मंगलाष्टक झाल्यानंतर नवरी मुलीच्या मामाने नवरी मुलीला पाठावर आणायचं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, पहिलं मंगलाष्टक झाल्यानंतर नवरी मुलीच्या मामाने नवरी मुलीला पाठावर आणायचं आहे. सर्वांसाठी एक सूचना आहे, वधू किंवा वर एकमेकांना पुष्पहार अर्पण करत असताना कृपया कोणी उचलू नये. आज लक्ष्मीनारायण आहे, त्यांचा अपमान करू नका ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्न कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. रुद्रदेवो ऋषणो चंद्रबाहु श्रीलोचना त्रिशूलगड्वाभरदा भयपाणे नमामि ते. सुरास्वामभिषिञ्चन्तो ब्रह्मा विष्णु महेश्वरा. वासुदेवो जगन्नाथ तथा शम्भुर्षणविदो प्रत्येकराजरोगस्य भगवान् विजायते. आखण्डितो देवत्वाय मे देवसुतः वरुणः पवनशैव ददाति सदाशिवः. ब्रह्मणा सहिता सर्वे दिक्पाला बान्धुरे सदा. कीर्तिर्लक्ष्मी दुर्गर्मेधा पुरुषेश्वरता क्रियावते. बुद्धिर्लज्जा मुमुषान्ते गान्धिर्श्रेष्ठमातरः. एतास्त्वामभिषिञ्चन्तो देववत्या स्वागता. आदित्यशर्मा भौमो भूतजिग सितार्गजा. ग्रहास्त्वामभिषिञ्चन्तो राहुकेतो सुधर्विजा. देवदानव गन्धर्वा यक्षराक्षसम्पन्नकः. ऋषयो मनो गावो देवमातराय भज. देववत्तो द्रवारागा दैत्यां सङ्कटः. अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजानुमोहनानि च. औषधानि च रत्नानि कालस्य वैवासरे. सरितस्सागरा शैलातीर्थानि च ददानतः. एते स्वामभिषिञ्चन्तो सर्वकामार्थसिद्धये. विष्णुञ्जष्णु महाविष्णु प्रभुविष्णु महेश्वर. अनेकरूपदैत्यानां नमामि पुरुषोत्तमं. जयन्ति मङ्गलाकाले भद्रकाले कपालिनी. दुर्गाक्षमा शिवरात्रि स्वास्वरा नमोस्तुते. नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्राय नियता ब्रह्मस्वराम्. सुमुहूर्तो स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरमोसरं ग्रामो संस्थितो गणपति कुर्याद्वयो
शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान लग्नाची वेळ झाली लग्न घटका भरले अक्षदाट शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सात जन्माचा फेरा झाला अडकल संसारात नाती गोती होऊन गोला जोडले नवे बंध अक्षदाटका प्रेमान शुभ मंगल सावधान आई वडिलांची तोर माया कळे माहेर सोडल्यावर सर्व मिळून आशीर्वाद या नवीन वधूवराच अक्षदाटका प्रेमान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभमंगल आईच्या मनी दाटल्या आठवणी अश्रू नसे लोचनी भावंडांची तू विसरू नको तू मुली जाशी पतीच्या घरी रागाने कुणी बोलता तरी सोडू नको तू नम्रता जा सुखाने दिल्या घरी तो मुली जा सुखा मेरा शुभ लग्न शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान आला हा क्षण सुवर्ण योग तुझिया बाईचिया प्रार्थना ठेवावा जपुनियांतरी हा सोहळा देखणा सोन्याचा दिनहाज हा उगवला सुखावत लोचना लाभो सौख्य तुमास हे अभयता तुया सदा मंगलं शुभ लग्न सावधान शुभमंगल सावधान मोठे कठी पनिंद्र बरवा भाळी शशी शोभतो हस्ती कुशल पद्म परशो रंती हिरा झळकतो पायी पण जनगापुऱ्यावरून सुनी प्रेमे बरा नाचतो ऐसा दे व गणेश तो वधूवरा पुर्या सदा मंगल शुभमंगल लक्ष्मी कैस्तुभ परिजात कसुरा
धन्वन्तरीश्वचन्द्रमा गाव कामधुधासरेश्वर गजो रम्भादिदेवाङ्गना अष्ट सप्तमखो विषमहरिधनो शङ्खो मृतं शाम्भुदे रत्नानिह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु यो मङ्गलं कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलं सावधान राजा भीमकरुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवण्या श्रिया देईजे आता एक विचार कृष्ण नवरा त्याचे समर्पो मणे रूपमा पुत्र वडील त्यास पुसणे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगलम शुभमंगल सावधान आदिला जगती समीपनवरा घेवोया वावरा गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतस्पदा तेरा दृष्टांतो वधूवरास करणे दोषे करा विउभी वाजंत्रे बहुगंगलांग पूया सदा मंगल शुभमंगल सुमुहूर्त सावधान मधुर मधुर वाद्य वाजते मोददाये वधूवर करमाला घेवणे सज्ज होये जवळ जवळ आले वेगळे मेलनाची उदित मुदित प्रेमे भेट दोनी जेव्हा जन्मंगल वैदरस्यो प्राचीने भस्मागमे ऋषिवेदस्य यमानस्य तत्ते भवत मंगलं सुमुहूर्त सावधान तदेव लग्नो सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं बलं तदेव विद्याबलं एव बलं तदेव लक्ष्मी पदेते ग्रीवो स्वनामे सुमुहूर्त सावधान इष्टदेवता चिंतन सावधान कुलदेवता चिंतन सावधान अति सुमुहूर्त सावधान
विष्णु प्रभु विष्णु महेश वामनेश्वर नमामि पुरुषोत्तमं दोषी मुखिंसु अधरा देवे सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः धर्माय नमः धर्मो कामो मे समृद्ध्यर्थं प्रजाय नमः यशाय नमः यशा कामो मे समृद्ध्यर्थं श्रिये नमः श्रिया कामो मे समृद्ध्यर्थं प्रजाय नमः प्रजा कामो मे समृद्ध्यर्थं धर्माय नमः धर्मो कामो मे समृद्ध्यर्थं प्रजाय नमः प्रजा कामो मे समृद्ध्यर्थं यशाय नमः यशा कामो मे समृद्ध्यर्थं श्रिये नमः श्रिया कामो मे समृद्ध्यर्थं धर्माय नमः धर्मो कामो मे समृद्ध्यर्थं प्रजाय नमः प्रजा कामो मे समृद्ध्यर्थं यशाय नमः यशा कामो मे समृद्ध्यर्थं श्रिये नमः श्रिया कामो मे समृद्ध्यर्थं धर्माय नमः धर्मो कामो मे समृद्ध्यर्थं प्रजाय नमः प्रजा कामो मे समृद्ध्यर्थं श्रिये नमः श्रिया कामो मे समृद्ध्यर्थं लग्नानंतरची ही खास पंगत साधारण एक 50-100 माणसं एकत्र जेवतात अशी इकडे सोय केलेली आहे. गावाकडे जेव्हा लग्न असतं ना तेव्हा असं पंक्तीमध्ये मस्त वाटतं एकदम. आणि ही सगळी अरेंजमेंट गावकी बावकी एकत्र येऊन करत असते. कोकणात एखादा कार्यक्रम असला ना की यजमान्यांना काही टेन्शन नसतं किंवा सार्वजनिक कार्यक्रम जरी असला तरी असे एकत्रित पद्धतीने सगळं जेवण खाणं सगळे म्हणजे सगळेच कार्यक्रम एकत्रितरित्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळं मग तो एकोपा अजूनपर्यंत कोकणात असा टिकून आहे. कोकणातल्या अशा पंक्तीत तुम्ही जेवलात की नाही? आता कोकणातले असाल तर नक्की जेवले असाल. बाकीचे कोणी असेल तर कमेंट करून सांगा. चला, लग्न छान पद्धतीने झालं. आता रिसेप्शन वगैरे झालं आहे तर वरातीला काय आपण थांबत नाही. आता निघतोय परत निवळीला. तर गंग्या जरा खालून गेला आहे वराड्यानं सोडायला. मी वर गाडीकडे चाललो आहे. इकडे वरती ग्रामदैवत मंदिर आहे. तिकडे पलीकडे जाधववाडी आणि मोठं गाव आहे, बरंचसं मोठं गाव आहे. आणि असं उतार असं गाव आहे. ॲक्च्युली वरती येताना आपण मोठी अशी चढण आहे. आपण आज आलो होतो ना, ही घडशीवाडी मामलेगाव जवळ आहे. म्हणजे संगमेश्वर डेपोपासून जवळच असणारं गाव. आणि रत्नागिरी रोडला हे गाव आलं. मुंबई गोवा हायवे एकदम जवळ, संगमेश्वर स्टेशन एकदम जवळ, संगमेश्वर रेल्वे स्टेशन एकदम जवळ. पण वरती यायला थोडीशी चढण आहे, एवढंच. दिसते का असं चढणीचा पूर्ण रस्ता आहे हे बघा. तर लग्न या पट्ट्याला होतं इकडे, या बाजूला इकडे खाली. तर वरून आता मी असा आलो आहे. गंग्या येतो आहे वहिनींना सोडून. त्या वहिनी चालल्यात अंधेरी गावामध्ये. त्यांना सोडून आला की मग आपण निघूया. तर चला मंडळी, आज नयनाचं छान पद्धतीने लग्न झालं आहे. गावाकडचा पारंपरिक लग्न सोहळा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गावाकडे जेव्हा लग्न होतात ना तेव्हा खूप धमाल असते. आमच्याकडे अजूनसुद्धा नवरी नवऱ्याकडे जाते. एक वेगळी परंपरा आहे. आणि त्याचं कारण पण मंडळी असं आहे की असं म्हटलं जातं की नवरीचे जे आईवडील असतात ते नवऱ्याच्या आईवडिलांना सांगतात की आयुष्यभर ज्या धनाला मी सांभाळलं आहे ते आता तुमच्या हाती सोपवतो आहे. त्याला पण त्या पद्धतीने सांभाळा. आमची लेक आजपासून तुमची झाली. आणि अशा पद्धतीने हे थोडंफार लग्नाची परंपरा आहे. म्हणून मुलगी मुलग्याकडे जाते आणि नवरीचे आईवडील नवऱ्याच्या आईवडिलांना सांगतात की बाबा मुलगी आम्ही जशी सांभाळली तशी तुम्ही सांभाळा. त्यामुळं अशी आमच्याकडे पद्धत आहे. असो, चला मंडळी, लग्न तर छान पद्धतीने झालं आहे. आता आम्ही परतीचा प्रवास चालू करतो आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.